दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गवासी चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होत असून या पुतळा उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे नेते धवलसिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. चव्हाण गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी माझ्या मनापासूनच्या मी शुभेच्छा देतो. काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आदरणीय चव्हाण गुरुजींचं मार्गदर्शन आणि योगदान हे वाखाणण्याजोग आहे. नव्या पिढीने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. मला वाटतं आज या पुतळ्याच्या माध्यमातून स्वर्गीय गुरुजींचे विचार हे नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतील. माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. दलित मित्र शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रमुख अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चंद्राम गुरुजी हे भटक्या विमुक्तांचे, ओबीसी, दलित, आदिवासी या लोकांमध्ये समाज जागृतीचा कार्यक्रम आपल्या हाती घेतला. जे वाडे वस्ती त्याचबरोबर त्याच्या समाजाच्या लमाण समाजाच्या तांड्यावरच्या लोकांना जीवनामध्ये भटकंतीपासून स्थिर करण्याचं काम त्यांनी नेहरू नगर इथं सुरू केलं आणि त्यांना शिक्षित करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या उक्तीचं त्यांनी पालन केलं आणि हा नंदादीप सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. हजारो दलितांना सुशिक्षित करण्याचं काम त्यांनी आपल्या जीवनभर केलं.